नमस्कार. चला आज एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलूया. आपल्या आत जी ऊर्जा, जी शक्ती आपण जमा करतो, तिचा खरा उद्देश काय असतो? याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आपण आपल्या वैयक्तिक शक्तीचा योग्य वापर कसा करायचा हे समजून घेणार आहोत. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे नाही का? म्हणजे जेव्हा आपण आपल्या आत काहीतरी शक्ती साठवतो, मग ती ज्ञानाची असो, पैशाची असो किंवा साधनांची, तेव्हा ती खरंच आपल्यासाठी फायद्याची ठरते की आपल्याच पतनाचं कारण बनते? चला, या कोड्याचं उत्तर एकत्र शोधूया. आणि याचं उत्तर खरं तर एका खूप सोप्या पण तितक्याच प्रभावी विचारात दडलेलं आहे. महानता साठवण्यात नाहीये, तर ती वाटण्यात आहे. जेव्हा आपल्याकडे जे काही आहे ते आपण इतरांना देतो, तेव्हाच आपली खरी वाढ होते. आणि हेच या संपूर्ण विचारधारेचं केंद्रस्थान आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. इथे आपण हे समजून घेणार आहोत की साठवलेल्या शक्तीचं नक्की काय होतं जर तिला योग्य दिशा मिळाली नाही तर. आणि हे समजून घेण्यासाठी आपण रोहन नावाच्या एका साधकाची गोष्ट पाहणार आहोत. जरा विचार करा, थांबलेलं पाणी कसं असतं? हळूहळू ते खराब होतं, त्याला दुर्गंधी यायला लागते. तसंच काहीसं आपल्या आत जमा झालेल्या शक्तीचं होतं. रोहनला बरोबर हेच जाणवत होतं. त्याची साधना, त्याचं ज्ञान, ही सगळी शक्ती त्याच्या आत नुसती साचून राहिली होती. आणि तिला योग्य मार्ग न मिळाल्यामुळे ती अहंकाराचं रूप घेत होती, जी त्याच्यासाठीच एक प्रकारचं विष बनत होती. बघा, आपल्यासमोर नेहमीच दोन मार्ग असतात. एक असतो स्वार्थाचा, साचलेल्या पाण्यासारखा, जो फक्त स्वतःवर केंद्रित असतो आणि शेवटी रोहनप्रमाणेच अहंकार जन्माला घालतो आणि आतून आपल्याला सडवून टाकतो. आणि दुसरा मार्ग आहे परमार्थाचा, वाहत्या नदीसारखा, जो समाजाकडे वाहतो, सेवेकडे नेतो आणि नेहमी शुद्ध राहतो. आता निवड आपल्याला करायची आहे. आपल्याला नदी बनायचंय की डबकं? आणि हा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे. जेव्हा शक्तीचा योग्य वापर होत नाही, तेव्हा ती विनाशाकडेच घेऊन जाते. इतिहास अशा अनेक उदाहरणांनी भरलेला आहे, जिथे साठवलेल्या शक्तीने केवळ अहंकार वाढवला आणि शेवटी सगळं काही संपवून टाकलं. रोहन त्याच विनाशाच्या दारात उभा होता. तर मग या संकटावर उपाय काय? चला दुसऱ्या भागाकडे जाऊया आणि पाहूया की विचारक्रांती ही संकल्पना वैयक्तिक ऊर्जेला कसं बदलू शकते, कारण हाच या समस्येवरचा खरा उपाय आहे. गुरुदेवांच्या शिकवणीनुसार ही विचारक्रांती म्हणजे फक्त एक कल्पना नाहीये, तर येणाऱ्या युगाचं मूळ तत्व आहे. ही एक अशी मानसिक क्रांती आहे जिथे मी आणि माझं या विचारांच्या पलीकडे जाऊन आपण आणि आपलं या भावनेला महत्त्व दिलं जातं. इथे सेवा ही केवळ एक कृती राहत नाही, तर वैयक्तिक साधनेला एका सामूहिक आनंदात बदलणारी किमया बनते. खरा बदल हा आतून, विचारांपासून सुरू होतो. हा विचार किती सुंदर आहे नाही का? म्हणजे सेवा ही एका जादुई रसायनासारखी आहे. ती आपल्या आत साठवलेल्या शक्तीला आणि कष्टाला, म्हणजेच रोहनच्या तपश्चर्येला, एका अशा आनंदात बदलते जो कधीच संपत नाही. सेवेशिवाय तपस्या अपूर्ण आहे, निरर्थक आहे. जसं सोनं आहे पण त्याला सुगंध नाही. हे वाक्य तर सेवेच्या कृतीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. खरी पूजा केवळ मंदिरातल्या मूर्तीची नाही, तर गरजू लोकांची सेवा करण्यात आहे. जेव्हा आपण इतरांचे उपयोगी पडतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने ईश्वराची आराधना करतो. हा एक खूप गहन विचार आहे, जो रोहनच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार होता. आता आपण त्या मूळ संदेशाकडे येऊया, ज्यावर हे सगळं तत्वज्ञान आधारलेलं आहे. हा गुरुदेवांनी 1957 मध्ये दिलेला एक असा संदेश आहे, जो आजही, इतक्या वर्षानंतरही तितकाच महत्वाचा आहे. गुरुदेवांचा संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. साधनेची पुढची पायरी म्हणजे निस्वार्थ सेवा. फक्त स्वतःसाठी जगणं पुरेसं नाही. आपल्याकडे जे काही आहे, मग ते ज्ञान असो, वेळ असो किंवा शक्ती असो, त्याचा एक छोटासा भाग समाजासाठी वापरायलाच हवा. हाच या युगाचा धर्म आहे. आणि हा विचार तर आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. आपल्या आयुष्याची खरी किंमत आपल्या बँक बॅलन्समध्ये नाही आहे, तर आपण इतरांसाठी किती उपयोगी पडलो यात आहे. हेच आपलं खरं रिपोर्ट कार्ड आहे. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. पाहूया की गुरुदेवांचा हा संदेश ऐकून रोहनने हे ज्ञान कसं आत्मसात केलं आणि एका नवीन मार्गावर चालण्याचा निश्चय कसा केला. कारण ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहे, पण त्याला कृतीत आणणं हेच खरं परिवर्तन आहे. हा आहे रोहनच्या परिवर्तनाचा क्षण. गुरुदेवांचे शब्द त्याच्या हृदयात उतरतात आणि तो एक दृढ संकल्प करतो की त्याची सर्व शक्ती, त्याची बुद्धी, त्याचा वेळ आता फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी वापरला जाईल. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे, जो त्याच्या साचलेल्या ऊर्जेला एक नवी, सकारात्मक दिशा देतो. पण मग ही सेवा करायची कशी? खूप सोपं आहे. खरं तर फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं,
आपली प्रतिभा, आपलं कौशल्य इतरांना द्या. दुसरं, आपला मौल्यवान वेळ दान करा. आणि तिसरं, आपल्या ज्ञानाने, आपल्या शक्तीने इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करा. म्हणजेच त्यांचे दिवे लावा. हे कोणीही करू शकतं. सुरुवात फक्त एका छोट्याशा पावलाने करायची आहे. चला, तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. 4 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूया. 1. साठवलेल्या शक्तीला नदीप्रमाणे प्रवाही ठेवा, समाजाच्या भल्यासाठी वापरा. 2. समाजाचा खरा विकास हा वैयक्तिक विकासातूनच होतो. 3. आपल्या प्रतिभेचा काही भाग निस्वार्थ सेवेसाठी अर्पण करा. आणि 4. सेवेतून मिळणारा जो आनंद आहे तोच आत्म्याचा सर्वोच्च आनंद आहे. आणि शेवटी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या आत जी शक्तीची मशाल आहे तिच्या प्रकाशाने कोणाच्या तरी आयुष्यातला अंधार दूर होणार आहे का? त्या मशालीचा उपयोग आपण कोणता दिवा पेटवण्यासाठी करणार आहोत याचा विचार नक्की करायला हवा.